जगद्गुरु तुकाराम महाराज की शांति ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज की वेद अनंत बोलिला वेद अनंत बोलिला अर्थ इतुलाची शोधिला किंवा अर्थ इतुकाची साधिला विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे सकळ शास्त्रांचा विचार अंती इतुलाची निर्धार विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं मोक्तारं कलिपङ्कमग्नजनता वृन्दस्य भक्तप्रियं गोगोपी गणवेष्टितं मधुरया वाण्यास्तुतं सज्जनैः तं भीमातटवासिनं प्रभुवरं श्री पांडुरंगम भजे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंद मीशमालंदी वल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता वेद अनंत बोलिला अर्थ इतुलाची शोधिला विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्य शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा असून या अभंगद्वारे तुकोबरायांनी वेद समस्त शास्त्र आणि 18 ही पुराणांचं तात्पर्य सांगितलेलं आहे विठ्ठल या जगातील सर्वात पवित्र पुण्यपावन या भूमीमध्ये आणि साक्षात ज्ञानोबारायांच्या समक्ष आपण ही सेवा करतो आहोत। या सेवेचं निमित्त ज्ञानदा संस्कृत प्रबोधिनी आणि ज्ञानदा प्रकाशन आमचे मित्र आदरणीय
गोरक्षनाथ महाराज उदागे, आम्ही सर म्हणतो त्यांना, महाराजही म्हणतो, प्राध्यापक आहेत ते, संस्कृत भाषेचे ज्ञाते आहेत. त्यांनी सांगितल्यावरून ही सेवा या ठिकाणी करण्याचा सुयोग मला प्राप्त झालेला आहे. प्रतिवर्षी 3 दिवसाचा ते उत्सव या ठिकाणी करत असतात आणि जवळजवळ 3रं वर्ष माझं त्यांनी सांगितल्यावरून सेवेचं या ठिकाणी मला भाग्य प्राप्त होत आहे. त्याच्याही आधी 2-3 वेळेस सेवा झालेली आहे, पण इथं उभं राहिल्यानंतर ज्यावेळेस आपण अभंग वगैरे म्हणतो आणि नंतर ही आमची गुरुबंधू मंडळी चाल वगैरे म्हणतात, त्यावेळेस डोकं शून्य झालेलं असतं. म्हणजे काय बोलावं, कशी सुरुवात करावी हे आठवत नाही. त्याचं कारण हे, इथं उभं राहिल्यानंतर एकच विचार मनात नेहमी येतो की या जागेवर भक्त शिरोमणी नामदेवरायांनी कीर्तनं केलेली आहेत, शांतीब्रह्मनाथ महाराजांनी कीर्तनं केली आहेत, जगद्गुरू तुकोबारायांनी कीर्तनं केली आहेत, गुरुनाम गुरु जोग महाराज मामासाहेबांसारख्या महापुरुषांनी कीर्तनं इथं केलेली आहेत आणि त्या जागेवर उभं राहण्याचं सद्भाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आपली भली योग्यता नसली तरी त्यांची अनुकंपा आपल्यावरती प्रचंड आहे. आपली योग्यता नाही आहे आणि पूर्व पुण्य ठेवा ओढवला असंही म्हणण्याचं काही कारण नाही, उगीच अहंकार होईल. नाहीतर मग तुका म्हणे मज न घडता सेवा, हे तुकोबारायांनी म्हणावं. पण आपण जर म्हणू गेलो सेवा न करता सुद्धा हा योग जुळून आला, आमचंच काहीतरी पुण्य असलं पाहिजे, त्याच्यापेक्षा असं म्हणायचं आमची योग्यता नसताना सुद्धा त्यांनी आपल्याला पदरात घेतलं. विठ्ठला या सेवेचा या कार्यक्रमातील हा पहिला दिवस आहे. तशी दुपारच्या सत्रात एक सेवा सकाळच्या सत्रात झालेली आहे, म्हणजे 2रं कीर्तन आहे. या कीर्तनाकरिता अनेक आमचे ज्येष्ठ गुरुबंधू मंडळी, आदरणीय मंडळी, पूजनीय आदरणीय पृथ्वीराज महाराज, जाधव महाराज आहेत, अनेक सगळीच आमची ज्येष्ठ गुरुबंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला या अभंगाचं काहीसं चिंतन या कीर्तनाच्या निमित्तानं करायचं आहे. आता वेद जरी अनंत बोललेला असला तरी मला 1च तास बोलायला आहे. विठ्ठल आता माऊलींच्या या पवित्र प्रांगणात आपण आहोत. वेद भगवंत समोर स्थापित आहेत आणि आपल्या सर्व संतांनी वेदाचं काय केलेलं आहे, अनुसरण केलेलं आहे. अलीकडं बऱ्याच वेळेस हा अभंग आम्हाला घ्यावा लागतो, त्याचं कारण सांगून आपण सेवेकडे वळूया. काही लोकांनी संत वाङ्मय हे त्यांच्या स्वयंप्रज्ञेतून स्फुरलेलं आहे असं सांगायला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, संतांच्या प्रज्ञेतून ते स्फुरलं हे खरं आहे, पण संतांनी वेदबाह्य एक अवाक्षरही बोललेलं नाही. विठ्ठल वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो, नकळेची विषयांधा म्हणोनी उघड बोलिलो. वेद मार्गाचं अनुसरण करणारे जे ऋषीमुनी, त्यांना मार्ग विचारत मी चाललेलो आहे, ज्ञानोबारायांनी म्हटलेलं आहे. सर्व संतांनी वेदाचं काय केलेलं आहे, अनुसरण केलेलं आहे. किंबहुना आपल्याकडे एक शब्द आहे, त्याचा अर्थ बघून आपल्याला पुढे चालायचंय. शिष्ट शब्द आहे. व्यवहारामध्ये तो आपण उलट अर्थाने ग्रहण केलेला आहे. आता ते आपली आवकृपा त्या शब्दावर झालेली आहे. अनेक शब्द आपल्या ताब्यात सापडून त्यांचं मूल्यच हरवून बसलेले दिसून येतात. त्यातला हा शिष्ट शब्द आहे. व्यवहारामध्ये कोणत्या अर्थाने ग्रहण करतो आपण शिष्ट शब्द? फुगीर माणूस, कुणाचंच ऐकून घेत नाही. लोक म्हणतात त्याच्या नादाला लागू नका, तो फार शिष्ट आहे. पण शिष्ट शब्दाचा तो अर्थ नाही. शिष्ट म्हणजे शहाणा, श्रेष्ठ माणूस. किम नाम शिष्टत्वम, वेद प्रामाण्य अभ्युपगंतृत्वम शिष्टत्वम. विठ्ठल कुणाला म्हणतात शिष्ट? ज्याला आपल्या जीवनामध्ये पुरेपूर वेद प्रामाण्य मान्य आहे, वेदातील आज्ञा जो शिरोधार्य मानतो, काय करावं काय करू नये हे वेदाला विचारल्याशिवाय करत नाही. कृत्याकृत्य विवेकी, शास्त्रीची करावी पारखी, अकृत्य ते कुडे लोकी वाळावे गा, ज्ञानोबा म्हणतात. कृत्य काय, करणीय काय, काय केलं पाहिजे, जे कल्याणाला काय कारण आहे आणि सर्वनाशाला काय कारण आहे, अकृत्य काय आहे, अकरणीय त्याज्य हेय काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार जो शास्त्राला विचारतोय आणि त्यांच्या हातून त्याची पारख करून घेतोय आणि मग जे योग्य आहे ते करतोय, त्याला म्हणायचं शिष्ट. नाहीतरी शिष्टाचार शब्द आपल्याकडे आहे की नाही? येथील अंतरा शिष्टांचे अनुभव तुकोबाराय म्हणतात. शिष्ट म्हणजे श्रेष्ठ महात्मे. शिष्टाचार शब्द आहे. शिष्टाचार शब्द आपण बरोबर अर्थात ग्रहण करतो. शिष्टाचार म्हणजे श्रेष्ठांचा आचार, चांगल्या लोकांची वर्तणूक, त्याला काय म्हणतो आपण? शिष्टाचार. शिष्टाचार शब्द योग्य अर्थात ग्रहण करतो.
पण त्यातील शिष्ट शब्द बाजूला काढला की त्याचा विशिष्टच अर्थ करतो. विठ्ठला ज्ञानोबरायांनी देखील शिष्ट शब्दाचा प्रयोग केलेला आहे. ते नेसविल्या विन न पाहे शिष्टू जैसा, कामाय वणी पापी उघडी केली विपाय, ते नेसविल्या विन न पाहे शिष्टू जैसा, सज्जन माणूस. पण मी शास्त्रातील व्याख्या आपल्याला सांगितली. वेद प्रामाण्य ज्याला पुरेपूर मान्य आहे त्याला म्हणतात शिष्ट. या न्यायानं आपले सर्व साधू संत हे शिष्ट आहेत. विठ्ठल उगीच एखाद दुसऱ्या प्रमाणाचा आधार घेऊन संत हे वेद विरोधी कसे आहेत, वेद विरोधी बंड त्यांनी कसं केलेला आहे हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न काही बुद्धिवान म्हणवणारी लोक करतात. अलीकडे बुद्धिवान त्यालाच म्हटलं जातं जो वेदाला नाव ठेवतो, शास्त्राला नाव ठेवतो, काहीतरी आपलंच मनाचं मांडतो. त्याला काय म्हटलं जातं अलीकडच्या काळात? शहाणा. आता कलियुग आहे, काय करावं? विठ्ठला पश्यंतु लोका कली कौतुकानी. हे कलीचं काय आहे? कौतुक आहे. असो, कुठंतरी दुसऱ्या ग्रंथाचं महात्म्य सांगताना वेदाला कनिष्ठ दाखवण्याचा प्रयत्न संतांनी केला. म्हणजे वेद कनिष्ठ आहेत असं नाही सांगितलं. ज्ञानोबरायांच्याच ओवीचा आपण आधार घेऊ ना. वेदू संपन्न होय ठाई, परिकृपण व्हायसानू नाही, जो काणी लागला ती वर्णाच्याची, येरा भव्यथा ठेलिया स्त्री शूद्रातिका प्राणिया, अनवसरू मांडूनिया राहिला आहे. एवढ्या जर ओव्या सोडल्या तर वेदाला कनिष्ठ कुठं दाखवलंय? बरं, ते वेद कनिष्ठ आहे म्हणून तसं वर्णन नाही आहे. ते प्रकरण कोणतं आहे हे पाहावं लागेल. तिथं गीतेचं महात्म्य सांगायचंय म्हणून अर्थवादानं वेदाला कमीपणा दाखवला. विठ्ठला ज्ञानेश्वरीचा आरंभच जर आपण पाहिला तर ओम नमोजी आद्या पुढचं पद आहे वेद प्रतिपाद्य. कोणत्या परमात्म्याला नमन केलं, वंदन केलं, मंगलाचरण केलेलं आहे? वेदाच्या प्रतिपादनाचा विषय असलेला, म्हणजे ज्या वेदानं हा परमात्मा आहे असं सांगितलं त्या देवाला मी नमस्कार करतो. म्हणजे ज्ञानोबरायांनी वेद प्रामाण्य ज्ञानेश्वरीच्या आरंभापासून स्वीकारलेलं आहे. विठ्ठल श्रुतीचा निरंतर अभ्यासू करणे, तैसा प्रतिपाद्य जो ईश्वरू तो व्हावया लागी गोचरू. श्रुतीचा म्हणजे वेदाचा, निरंतरू म्हणजे सतत, अभ्यासू करणे ज्ञानोबरायांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मी याकरिता बोललो की काही मंडळी अलीकडच्या काळात उगीच आपल्याला आपल्या मुळापासून बाजूला काढण्याचा काय करत असतात की विलवाना प्रयत्न करत असतात. अहो, आपल्या धर्माचं नावच आहे सनातन धर्म, हिंदू धर्म किंवा वैदिक धर्म. वैदिक धर्म हे नाव पडण्याचं कारणच आहे ज्या धर्मातील लोक वेद प्रामाण्याचा स्वीकार करतात त्या लोकांना म्हणतात वैदिक. विठ्ठला सगळ्या संतांना विचारा. तुकोबरांना जर विचारलं तर तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आमच्या मुखानं दुसरं तिसरं काही बोलत नाहीत. वाचा बोलो वेद नीती, वाचा बोलो वेद नीती, करू संती केले ते, करू संती केले बोलो वेद नीती, करू संती केले ते. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आमच्या जीवनात काय करू, जे संतांनी केलं तेच करू. आणि आम्ही आमच्या मुखानं काय बोलू?
ज्या नीतिधर्माचा उद्घोष वेदानं केलेला आहे त्याच नीतिधर्माचा उद्घोष पुन्हा करू. फक्त तुम्हाला कळेल अशा सोप्या भाषेत करू, पण जे बोलू ते वेदातीलच बोलू. विठ्ठला वेदबाई हे बोलणाऱ्यांना शिव्या दिल्यात. वेदबाई हे लंड बोले तो पाषांड, त्याचे काळे तोंड. त्यांना तुकाराम महाराज जरा स्वभाव त्यांचा भयंकर आहे. ज्ञानोबाराय देखील बोलतील, पण फार फार झालं तर काय म्हणतील, मूर्ख म्हणतील, मूड म्हणतील, मतिमंद म्हणतील, पण तेवढ्याने ज्यांना फरक पडणार नाही त्यांना तुकोबाराय आहेत. विठ्ठला हे पहा, हे वेद शास्त्र पुराण संत वचन म्हणजे आपला अनमोल काय आहे, ठेवा आहे. त्या प्रत्येकाच्या आता विशिष्ट काय आहेत, व्याख्या आहेत. तेवढ्या अडीअडचणीत आपण काही घुसणार नाहीत. फक्त वेद शास्त्र पुराण संत वचन म्हणजे नेमकं काय बुवा तुम्हाला कळेल अशा सोप्या भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न करतो. नाही तर वेदाचे भाष्यकार सायणाचार्यांनी अनेक व्याख्या करून ठेवलेल्या आहेत. नमुन्यादाखल एक आपल्याला सांगतो. ती एक व्याख्या घेतली तर एक कीर्तन त्याच्यावर करता येणं शक्य आहे. वेदो नाम वेद्यन्ते नाम ज्ञाप्यन्ते धर्मार्थ काम मोक्षाः अनेन इति व्युत्पत्त्या चतुर्वर्ग ज्ञान साधन भूतो यो ग्रंथ विशेषः वेदाः. विठ्ठल त्या अडचणीत आपल्याला जायचं नाही. पण वेद शास्त्र पुराण संत वचन म्हणजे नेमकं काय आहे थोडक्यात आपण बघूयात. काही महात्म्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे ते जसेच्या तसं सांगण्याचा मी प्रयत्न करतो. नेमकं काय बरं वेद शास्त्र पुराण आपल्या जीवनामध्ये त्याचं नेमकं काय महत्व असलं पाहिजे. तर त्यांनी सांगितलं, हे पहा, आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू एखादी बाजारातून विकत आणतो. ती वस्तू आपण ज्यावेळेस विकत आणतो त्यावेळेस तो विक्रेता त्या वस्तू बरोबर एक पुस्तिका देत असतो, ज्याला मॅन्युअल कार्ड इंग्रजीमध्ये म्हणतात, माहिती पुस्तिका. त्या वस्तूच्या निर्मात्यानं म्हणजे त्या कंपनीनंच ती वस्तू तयार करण्याबरोबरच ती पुस्तिका सुद्धा दिलेली असते. आणि काय असतं त्याच्यामध्ये, तर ही वस्तू कशी हाताळावी याचे निर्देश केलेले असतात, म्हणजे जेणेकरून दीर्घकाळपर्यंत ती टिकेल. आपण घेऊन येतो एखादी वस्तू, मोबाईल, लॅपटॉप वगैरे इलेक्ट्रॉनिक कोणतीही वस्तू, आणि वापरायला सुरुवात करतो. ती पुस्तिका दुर्लक्ष करतो, कुठेतरी टाकून देतो, आडगळीला पडते. पण ज्यावेळेस त्या विक्रेत्यानं किंवा कंपनीनं जाहिरात केलेली असते ही वस्तू 3 वर्ष टिकेल, 4 वर्ष टिकेल, आणि 2-4 महिन्यातच बिघाड होतो. मग आपल्याला ध्यान होतं कशाचं, त्या पुस्तिकेचं. मग वाचतो किंवा वाचायचा प्रयत्न करतो, वाचून घेतो, इंग्रजीत असतं म्हणून. आणि मग आपल्याला लक्षात येतं की वस्तू जशी हाताळावी तशी आपण न हाताळल्यामुळं मध्येच या वस्तूमध्ये काय झाला, बिघाड झाला. मग मला सांगा, त्या पुस्तिकेचं ज्ञान त्या माणसानं कधी करून घेणं अपेक्षित आहे, वस्तू हाताळण्याच्या पूर्वी. हे झालं उदाहरण. अगदी त्याच पद्धतीनं भगवंतानं हा अनमोल नरदेह आपल्याला दिला, आणि हा देह कसा वापरावा जेणेकरून हा साध्यापर्यंत पोहोचेल याचं ज्ञान ज्या मॅन्युअल कार्ड मध्ये दिलं ते म्हणजे वेदशास्त्र पुराण आणि संतवाणी. विठ्ठला मग जसं ती वस्तू हाताळण्यापूर्वी आपण त्या पुस्तकाचं ज्ञान करून घेणं अपेक्षित आहे, योग्य आहे, तसं या वेदशास्त्र पुराणादिकांचा संत वचनांचा अभ्यास करणं कधी आवश्यक आहे. बाल्यात बालपणापासून कौमाराचरित प्राज्ञ धर्मान भागवतान इह, तो प्रल्हाद म्हणतो की नाही, या भागवत धर्माचं आचरण या कुमार अवस्थेतून करावं. विठ्ठल म्हणजे आपल्याला प्राप्त असलेले दुःख कसे नष्ट करावेत आणि आपल्याला अभिलषित असलेलं जे सर्व सुख ते कसं प्राप्त करावं याचे उपाय ज्याच्यात आहेत ते म्हणजे हे वेदशास्त्र पुराण संत वचन आहेत. म्हणजे आपल्या जीवनामध्ये त्याचं अनन्यसाधारण काय आहे, महत्व आहे. आपण मी बोलून गेलो विकृत्याकृत्य विवेकी शास्त्रीची करावी पारखी, पण आपण तसं न करता अंगामनाशी रुचावे तुलेनी कृत्याकृत्य नाठवे जो करणे याची नावे भलतेची करी. केवळ आपल्याला आवडावं की आपण ते केलंच, हे शास्त्राला मान्य आहे की नाही, संतांना मान्य आहे की नाही याचा कोणताही विचार आपण करत नाहीत. म्हणून आपलं दुःखही जात नाही आणि आपल्याला सुखही होत नाही. आपल्याला प्रत्येकाला प्राप्त असलेलं जे दुःख आहे त्याचं एकमेव कारण आजच्या अभंगाच्या संबंधानं एका वाक्यात उत्तर द्या असं म्हटलं तर काय उत्तर येईल. तशी अनेक उत्तर आपल्याला देता येणं शक्य, अनेक प्रमाण आपल्याला आहेत. पण आजचा जो अभंग आहे त्या अभंगात प्रवेशाच्या दृष्टीनं आपल्याला प्राप्त असलेल्या समूळ दुःखाचं एकमेव कारण काय, आणि तेही एका वाक्यात. तर काय उत्तर आपलं येईल की आपण आपलं जीवन वेदशास्त्राच्या आज्ञेनुसार जगत नाहीत. विठ्ठल प्रमाण काय, यश शास्त्र विधी मुत्सृज्य वर्तते कामकारतः न सिद्धिम वापनोती न सुखम न पराम गती. भगवंताचं वचन आहे.
जो शास्त्रविधीचं उल्लंघन करून काम करता वर्तते, जशी इच्छा होईल तसं वागतो, त्याला सुखही नाही, त्याला श्रेष्ठ गती देखील प्राप्त होत नाही. त्याच्यावर ज्ञानोबारायांनी विस्तारानं भाष्य केलेलं आहे. सगळं काही बघता येणं शक्य नसतं कीर्तनामध्ये. आम्ही तर गमतीनं म्हणत असतो, आम्ही म्हणजे वैकुंठवासी गुरुवर्य वक्ते बाबा नेहमी म्हणायचे, एका तासात एका अभंगाचा समग्र भाव कसा काय प्रकट केला जाऊ शकेल, म्हणून कीर्तन प्रवचन म्हणजे गरिबी हटाव योजना आहेत असं म्हणायचे ते. आम्ही देखील म्हटलं, बाबा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कीर्तन प्रवचन ही गरिबी हटाव योजना आहे. असे नका गरिबी हटाव योजना, पण कमीत कमी या योजनेत तरी भ्रष्टाचार नको. विठ्ठला विस्तारानं भाष्य केलं. आपल्याला लागल तेवढं बघून गरिबी हटाव योजना न्यायानं आपल्याला पुढे जायचं आहे. जो जगी समान सकृपू हिता हित दाविता दीपू, तो अमान्य केला बापू वेदू जेने. ज्ञानोबाराय म्हणतात, हित कशात आहे अहित कशात आहे याचं प्रकाशन करणारा जो दीप आहे, जो जगावरती कृपा करण्याच्या बाबतीत समान आहे, असा बाप असलेला वेदच, शास्त्रच, संत वचनच काहींनी काय केले, नाकारले. मग परिणाम काय होईल? जर आपण त्या वेदशास्त्राला नाकारलं, त्यातील आज्ञा मानल्या नाहीत, त्याकडे दुर्लक्ष केलं, मनमानी केली, तर काय होईल? एवं परत्रणा स्वर्गू ना ही काही विषय भोगू, तेथ केवता प्रसंग मोक्षाचा तो. एवं म्हणजे अशा रीतीनं वागणारा जो आहे, वेदाला न मानणारा जो आहे आणि मनाने वागतो, परत्र ना स्वर्गू, तो परलोकालाही जात नाही, तो स्वर्गालाही प्राप्त होत नाही. आता काही म्हणतील आम्हाला वेदच मान्य नाही, तर त्या वेदानं सांगितलेला परलोक आणि स्वर्ग तो कसा मान्य असेल? आम्हाला नाही जायचं परत परलोकाला स्वर्गाला. ज्ञानोबाराय म्हटले, तुम्हाला जरी स्वर्गाला जायचं नसलं, परलोकही तुम्हाला मान्य नसला, आत्मा परमात्मा मोक्ष हे देखील तुम्हाला मान्य नसलं, पण कमीत कमी ऐहिक विषय भोग नीट उपभोगता यावेत एवढं तर तुम्हाला वाटतं ना. पुढचं पद महत्वाचं आहे. एवं परत्रणा स्वर्गू ना ऐहिकही विषय भोगू, तेथ केवता प्रसंगो मोक्षाचा तो. ज्ञानोबाराय म्हणतात, जो वेदाचा धिक्कार करतो, शास्त्राचा धिक्कार करतो, तो परलोकालाही जात नाही, स्वर्गालाही जात नाही, ऐहिक विषय सुद्धा त्याला नीटसे उपभोगता येत नाहीत. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो, देव धर्म अमुक तमुक नसलं मान्य तुम्हाला काही हरकत नाही, पण सांसारिक सुखसरी आपल्याला नीट उपभोगावी असं वाटत असेल तरी सुद्धा वेदाच्या शरणागती शिवाय पर्याय नाही. विठ्ठल तेच केवता प्रसंग मोक्षाचा. मोक्ष काय त्याच्या नानानं ठेवलाय का? मग काय करावं? आता भीतीच घालून दिली ज्ञानोबाराय तुम्ही. पुढचा श्लोक, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म करतुमी हा रहसी. आता ओव्यात सांगावे लागतील बरं का. कीर्तन ज्ञानोबारायांच्या समोर आहे आणि जिथून मी आलेलो आहे किंवा ज्ञानोबारायांनी जिथं ठेवलेलं आहे तिथं तर ज्ञानोबारायांची कर्मभूमी आहे, ज्ञानेश्वरीचं जन्मस्थान ते आहे. मग कीर्तनात ओव्या नाही सांगावे तर गाणे म्हणावेत का? मग आता असं आहे. आता गाणे म्हणणाऱ्याला प्राधान्य आलंय, काय करावं आता? हे चालू आहे पण काय हरकत. हे जगात असं चालू आहे, त्यामुळे हे चालू असलं तरी काय भ्यायचं कारण नाही आहे. अलीकडं असं झालंय, कीर्तनात एकही ओवी न येऊ देणाराला मूर्खपणामुळे लोक मोठा कीर्तनकार म्हणतात. विठ्ठला म्हटलं, तुमच्या पोटात दुखण्याचं काय कारण? काही कारण नाही. उलट आम्ही आभार मानतो लोकांचे. म्हटले, असं कसं उलट तुमचं? कीर्तनात ओवी न येऊ देणाराला आम्ही मोठा कीर्तनकार म्हणतो, तुम्ही आभार मानता. आभार यासाठी मानतो, अजून ओव्या म्हणजे ज्ञानेश्वरी पाठ असणाराची कीर्तन तुम्ही होऊ देता. विठ्ठला या कारणे पै बापा जया थिया पुली कृपा तेणे वेदाची या निरोपा आनन की जे. ज्ञानोबाराय म्हणतात, भगवंताच्या मुखात शब्द घातलेले आहेत. भगवंत म्हणतात अर्जुना, अरे बाप्पा अर्जुना. आता काय बाप आहे का तो? पण म्हणतात, अरे बाप्पा अर्जुना, ज्याला वाटतं आपल्यावर आत्मकृपा व्हावी, आपलं आत्मकल्याण व्हावं, त्यानं वेदाच्या निरोपाकडे कानाडोळा करू नये. म्हणजे वेद म्हणजे दुसरं तिसरं काही नसून देवानं जीवासाठी पाठवलेला काय आहे? निरोप आहे. संत वचन देखील संतांजवळ देवानं पाठवलेला निरोप आहे. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप, मार्ग हा सोपा सुखरूप, मार्ग हा सोपा सुखरूप. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबारायांजवळ देवानं आपल्या कल्याणासाठी पाठवलेला निरोप आहे.
तुकोबराईंची गाथा अन्य संतांचं सर्व अभंग ओवी वाङ्मय म्हणजे तरी काय तर देवानं त्यांच्याजवळ आपल्या कल्याणासाठी पाठवलेला निरोप आहे. मग कुणी जर निरोप आपला घेऊन येत असेल तर आपण तो लक्षपूर्वक ऐकतो, सगळी कामं बाजूला सोडतो, एकाग्र चित्तानं त्या पाहुण्यानं कुणी संबंधितानं त्या माणसाकडे पाठवलेला निरोप काय करतो, एकाग्रतेनं ऐकतो. मग तेवढंच करायचं. ज्ञानोबाराय म्हणतात या कारणे पै बापा जयाथी आपुली कृपा तेने वेदाचे निरोप आणन कीजे. मग काय करावं तर त्या वेदाच्या निरोपाकडे लक्ष द्यावं. म्हटले त्याने काय होईल, कल्याण होईल. कसं होईल, पुढे 3 ओव्यामध्ये 3 दृष्टांत ज्ञानोबारायांनी दिलेले आहेत. पतीजी अमता अनुसरोणी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची ते पतिव्रता माऊलीचा दृष्टांत दिलेला आहे. पतिव्रता माऊलीनं आपलं आत्मकल्याण होण्याकरिता आता दुसरी साधनांची खटपट करण्याची गरज नाही. तिनं फक्त पतीच्या मताचं काय करायचं, अनुसरण करायचं. पितृवचन सेवा पती हीची विष्णूची महापूजा. ज्याप्रमाणे पतिव्रता माऊली दुसऱ्या कोणत्याही साधनांशिवाय केवळ पतिसेवेनं आत्मकल्याणाला प्राप्त होते, अगदी त्या पद्धतीनं जीवानं स्वबुद्धीनं कोणतीही साधनांची खटपट न करता केवळ वेद आपल्यासाठी काय आज्ञा देतो तिकडं लक्ष द्यावं. विठ्ठला पुढे उदाहरण देताना ज्ञानोबारायांच्या लक्षात आलं असावं, हा दृष्टांत सगळ्यांना कळेल न कळेल. पुढे म्हणताना ते म्हणतात ना तरी श्री गुरुवचना, ना तरी म्हणजे अथवा किंवा, ही ओवी कळेल नाही कळेल काय हरकत नाही. ना तरी श्री गुरुवचना दिठी देतो जातना शिष्यात्म भुवना माझी पैसे. सत्शिष्याचं उदाहरण दिलं. ज्या शिष्याला श्री गुरु परमात्म्याच्या कृपेनं श्री गुरु लाभलेले आहेत त्यानं आता फक्त त्या गुरूंच्या आज्ञेकडे काय करावं, लक्ष द्यावं, दृष्टी ठेवावी, त्यांच्या आज्ञा पालन करावी. दुसरी खटपट करू नये, उगाच राहावं. पडोनी राहे न तये उगाच संतांची पायी, न मागे न करी काही तुझे आणगा विठोबा. श्री गुरूंची प्राप्ती झाली ना याचा अर्थ आपल्यावरती परमात्म्याची मोठी कृपा आहे. आता फक्त त्यांची काय करावी, मनोभावे सेवा करावी. उगाच राहावं. माणसं उगाच राहत नाहीत. उगाच राहणं खूप चांगलं, उगाच शब्द चांगला आहे. उगाच राहत नाही, उगीच काहीतरी करत राहतात असं आहे. ना तरी श्री गुरुवचना दिठी देतू जतना शिष्यात्म भुवना माझी पैसे. हे 2 उदाहरणं दिले ज्ञानोबारायांनी, पतिव्रतेचं आणि सत्शिष्याचं. ज्ञानोबारायांच्या लक्षात आलं असावं सगळ्यांनाच ही उदाहरणं कळतील असं नाही, म्हणून पुढचं उदाहरण देत असताना त्या प्रकरणातील शेवटचं 3रं उदाहरण देत असताना ज्ञानोबाराय म्हणतात हे असो, म्हणजे ह्या 2 ओव्या कळाल्या ठीक, नाही कळाल्या हरकत नाही. कालच चर्चा झाली होती. एक प्राध्यापक आले होते तिथं आणि त्यांना याचा देखील छंद आहे. त्यांनी सांगितलं ज्ञानोबारायांसारखा शिक्षक या जगात नाही, कारण कळेपर्यंत ते शिकवतात. विठ्ठल हे असो आपुला ठेवा, हाताहाती जरी यावा तरी आदरी जीवी दिवा पुढा की जे. सगळ्यांना कळेल असं उदाहरण ज्ञानोबारायांनी दिलेलं आहे. आणि ते सांगताना ते म्हणतात ह्या ओव्या असो, पतिव्रतेचा दृष्टांत कळाला ठीक, नाही कळाला हरकत नाही. सत्शिष्याचा दृष्टांत कळाला ठीक, नाही कळाला काही हरकत नाही. पण सगळ्यांना कळेल असं उदाहरण त्यांनी दिलं. आपलीच वस्तू आपणच आपल्या हातानं आपल्याच घरात ठेवली, पण अंधारामुळे आता ती सापडत नाही. ती मिळावी म्हणून आपण काय करतो, आदरे जीवी दिवा पुढा की जे. दिवा धरतो, पुढं धरतो, आदरपूर्वक धरतो आणि त्याच्या प्रकाशात त्या वस्तूपर्यंत जाऊन पोहोचतो. अगदी त्याचप्रमाणे तैसे अशेषाही पुरुषार्था जो गोसावी हो म्हणे पार्था तेने श्रुती स्मृती माथा बैसणे घापे. हे अर्जुना, ज्याला वाटतं समस्त पुरुषार्थाचा स्वामी आपण व्हावं, त्यानं श्रुती म्हणजे वेद आणि स्मृती म्हणजे शास्त्र यांना माथा बैसणे घापे म्हणजे मस्तकावर धारण करावं. मस्तकावर धारण करावं म्हणजे त्यातील आज्ञा शिरोधार्य मानाव्यात. किती मानाव्यात? शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्य ही तृण मानावे, जी घेववी ते न म्हणावे विषयी विरू. ऐसे या वेदाईक निष्ठा झाली या जरी सुभटा तरी की ह्या निष्ठा भेटणे का. एवढी वेदनिष्ठा जीवनात ज्याच्या प्रकट झाली त्याचं अकल्याण कोणीही करू शकणार नाही. आता तिथं ओवी येते जी सगळ्यांच्या जवळजवळ परिचयाची आहे. पया हितापासून काढिती हित देवनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. सगळं जग ज्यांना माऊली म्हणतंय, वेदशास्त्री देती वाही म्हणती ज्ञानाबाई आई. ते ज्ञानोबाराय जगाची माऊली असलेले ज्ञानोबाराय म्हणतात वेदासा सारखी दुसरी आई नाही. विठ्ठला जीवाचं अकल्याण ज्यामध्ये आहे, अहित ज्यामध्ये आहे, तिथून त्याला परावृत्त करते. प्रसंगी नरकादिकाची भीती दाखवते, पण त्या अकल्याणापासून त्याला बाजूला करते आणि हित मार्गाने जाण्याकरिता त्याला बळ देते, प्रवृत्त करते. प्रसंगी त्याला पुण्याधिकाचं प्रलोभन देखील दाखवते. अशी वेदासारखी दुसरी आई या जगामध्ये नाही आहे. ज्ञानोबारायांनी आई म्हटलं
सगळ्या संतांनी वेदाला आई म्हटलेलं आहे. ज्ञानोबा ज्यांचं अनुसरण करतात तत्वज्ञानाच्या बाबतीत भगवान भाष्यकार आदिगुरु शंकराचार्य त्यांनी सुद्धा वेदाला आई म्हटलेलं आहे. विठ्ठला वेद का आई आहे ते उदाहरणासह त्यांनी सांगितलं. शतश्लोकी नावाचं एक प्रकरण ग्रंथ आहे त्यांचा आणि त्याच्यामध्ये एक श्लोक येतो, त्याच्यामध्ये उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. जशी आपली जी लौकिकातील आई आहे की जिचं बाळ रडतंय पण ते रडणारं बाळ शांत व्हावं अशी इच्छा असणारी त्याची आई, त्या बाळाची आई काहीतरी त्याला देऊन काय करते, शांत करण्याचा प्रयत्न करते, नाना प्रकारचे उपाय करते. अगदी त्याच पद्धतीनं अनंत जन्म विषय उपभोगाचे संस्कार चित्तावरती दृढ झाल्यामुळं स्व उद्धारासंबंधी मूढ झालेल्या या जीवांना अनेक उपाय करून ही श्रुतीरूपी आई त्यांचं कल्याण करते. श्लोक सांगतो, स्वंबालम रोदमानम चिरतर समयम शांतिमाने तुमग्रे द्राक्षम खार्जुरमाम्रम सुखदलमथवा योजेत्यंबिकास्य तद्वच्चेतोती मूढो बहुजनन भवान मौढ्य संस्कार योगात बोधोपाये रणेकेर वशमुपनिषद बोधयामास सम्यक असा तो श्लोक आहे. त्याच्यात सांगितलं स्वम रोदमानम बालम, स्वतःचं रडणारं बाळ ते शांत व्हावं अशी इच्छा करणारी त्याची आई त्याला पदार्थ देते. काय देते? द्राक्षम खार्जुरम आम्रम सुखदलम योजेती अंबिकास्य. अस्य अंबिका त्या बाळाची आई काय देते? द्राक्ष देते, खजूर देते, आम्रम आंबे देते, सुकदलम चांगली केळी देते. कदल शब्दाला सुपद जोडलंय. आता कदल फलम म्हणजे केळी, तेवढं म्हटलं असं तरी पुरेसं होतं. सुपद का जोडलं? त्यांना ठाऊक होतं पुढे केळी चांगली राहणार नाही म्हणून. लक्षात आहे, त्या केमिकल मध्ये सुद्धा पिकवू शकतात असं आहे. आता 2500 वर्ष झाले या श्लोकाला रचलेला. आता जर लिहिला असता तर आचार्यांना लिहावं लागलं असतं चॉकलेटम बिस्किटम वगैरे काहीतरी देऊन त्या बाळाला शांत करते. तद्वत अगदी त्या पद्धतीनं मी बोलून गेलो. अनंत जन्म विषय उपभोगाचे संस्कार चित्तावरी दृढ असल्यामुळं स्व उद्धारासंबंधी मूढ झालेले हे जीव यांचा उद्धार करण्यासाठी श्रुतीरूपी आई अनेक उपाय करते. अनेक उपायांच्या द्वारे यांचा उद्धार करते. अनेकही उपायही या पदापर्यंत मला यायचं होतं. अनेक प्रकारचे उपाय ती करते. अनंत प्रकारचा उपदेश करते. कोण? श्रुतीरूपी आई म्हणजे वेद. वेदाला अनंत प्रकारचं बोलावं लागतं, कारण जीव अनंत आहे, त्यांचा अधिकार वेगळा आहे, त्यांची पात्रता योग्यता वेगवेगळी आहे आणि त्यांचा उद्धार करण्याकरिता त्यांच्या अधिकारानुसार अधिकार तैसा दावी याला मार्ग किंवा अधिकार तैसा करू उपदेश आहे ओझे ते त्या सतीची देऊ या न्यायानं अनंत प्रकारचं बोलावं लागलं. बाकीच्या सगळ्या ग्रंथांचं कलेवर परिमाण श्लोक संख्या इत्यादी आपल्याला सांगता येणं शक्य आहे, पण वेद किती बोलला एवढ्या बाबतीत आपल्याला असंच म्हणावं लागतं, अनंता वै वेदाहा. वेदाच्या बोलण्याला अंतच नाही. त्याचं कारण मी आपल्याला सांगितलं, जीव अनंत आहेत आणि त्यांचा अधिकार प्रत्येकाचा वेगळा आहे आणि त्या सगळ्यांचा उद्धार करण्याकरिता वेगवेगळं साधन त्यांना सांगावं लागणार असल्यामुळं वेदाला अनंत बोलावं लागलं. विठ्ठला वेदाच्या बोलण्याला अंतच नाही, पण वेद जरी अनंत बोललेला असला तरी अनंतच बोलावं यात त्याला स्वारस्य नाही. लक्षात आलं का? आता कीर्तनकार 1.5 तास बोलतो, 1.5 तास बोला वाटतं की त्याला? नाही बोला वाटत, पण त्याने विषय वाक्य उच्चारलेलं असतं. या अभंगात हे असं सांगितलेलं आहे, ते पटेपर्यंत बोलावंच लागतंय. विठ्ठला म्हणजे 1.5 तास बोलला म्हणजे नेमकं काय बोलला तर ते विषय वाक्य त्यानं काय केलं? स्पष्ट केलं. त्याच्या 1.5 तासाच्या बोलण्याचं तात्पर्य म्हणजे तेवढं वाक्य आहे. अगदी त्याच पद्धतीनं अनंत जीव असल्यामुळं त्यांचे अधिकार भिन्न असल्यामुळं त्या प्रत्येकाच्या उद्धाराकरिता वेगवेगळी साधनं त्यांना सांगावी लागणार असल्यामुळं वेदाला अनंत जरी बोलावं लागलं असलं, ज्ञानोबराय याच्यात म्हणतात अमृतानुभवामध्ये वेदू काय न बोले. वेद काय बोलणार नाही, सगळंच बोलतो. असा जरी अनंत बोललेला असला हा वेद तरी देखील त्याचा तात्पर्यार्थ एवढासाच आहे. अभंगाचं पहिलं वेद अनंत बोलिला, 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 वेद अनंत वेदानंद बोलिला, वेदानंद
विठोबाची शरण जावे विठोबाची शरण जावे विठोबाची शरण जावे जावे विठोबाची शरण जावे विठोबाची